पायचाट शब्द किंवा ऐकलाय कोणी? हॅलो हॅलो, नानावडे आवाज येतो माझा? हो सर. पायचाट ऐकलंय काय किंवा पायचाट ऐकलंय का नाही? जॉग्रफीच्या बुक मध्ये असं काय ते दाखवलेलं का? पाणी आणि जमीन किती आहे ती असं दाखवलेलं? किती आहे पाणी, किती आहे पृथ्वीवर, पाणी किती आहे? हॅलो, 71 71 ते 72. 71. ओके. आणि राहिलेलं काय समजा पाणी हे आहे आपलं जमीन आहे, बरोबर आहे? आपण काय म्हणतो सांगा, पाईप चार्ट म्हणतो. ते काय दाखवतं 360 मध्ये सगळ्यांना ते काय करतात, बरोबर हे केलेलं असतं. म्हणजे पर्टिक्युलर सेक्टर आहे ना तो त्या अँगलचा घेतलेला असतो. आता पायचार्ट कसा बनवायचा, एक सिंपल आपण उदाहरण घेऊया, त्याच्यावर आपल्याला लक्ष आहे. समजा 3 सब्जेक्ट मध्ये आपल्याला आउट ऑफ 50 असे मार्क्स पडले. 50, 25 आणि 25 पडले. आपण कसं दाखवणार सांगा? 50 म्हणजे बरोबर त्याचा हाफ भाग झाला, बरोबर आहे? हाफ भाग होता म्हणजे आपण काय करणार सांगा, 50% म्हणजे 180 डिग्री दाखवणार. एवढा भाग आपला काय झाला सांगा, हा जो भाग आहे 50 मार्क्स पडला असं दाखवणार. दुसरं आहे ते 25. मग 180 चे मी काय करणार, 2 भाग करणार, राहिलेल्या 180. म्हणजे आपल्याला जर डिग्री मध्ये दाखवायचं झालं तर मी कसं दाखवलं असतं, ते 180 डिग्री, 90 डिग्री आणि 90 सगळे मिळून आपले काय होतात, 360 डिग्री होतात. लक्षात ना? अशा प्रकारे आपण काय करू शकतो, पायचार्ट दाखवू शकतो. म्हणजे ते डिग्री मध्ये दाखवतात. जनरली काय केलं जातं, डिग्री मध्ये दाखवतो. म्हणजे किती डिग्री म्हणजे किती, 180 डिग्री म्हणजे 50, 90 डिग्री म्हणजे 25. या चार्ट मध्ये प्रत्येकामध्ये ते वेगवेगळं असू शकतं. तशा प्रकारची आपण काय करूया, तर उदाहरण घेऊया आणि सोडूया. कारण सेक्टर मध्ये वगैरे आपण काय बघितलेलं बघा, थीटा अपॉन 360 वगैरे असं काय बघितलेलं आहे. सेम इथे वापरायचं आहे, पण मी तुम्हाला एक वेगळी मेथड दाखवणार आहे. म्हणजे पुस्तकामध्ये तुमच्या वेगळी दिलेली आहे, इझिली कसं काढायचं ते आपण बघणार. ओके, आपण उदाहरण घेऊया आणि त्याच्या सहाय्याने सोडवत जाऊया. आता इथे बघा, एज ग्रुप and number of person who donated blood in the blood donation camp is given below. Draw a pie chart from it. पहिल्यांदा आपण एक सर्कल काढूया इथे. सर्कल मध्ये टोटल डिग्री असते ती 360 असते. ओके, आता आपल्याला काय 25 मध्ये 20 ते 25 मध्ये 80 आहे, 25 ते 30 मध्ये 60 आहे, 30 to 35 टोटल याचं किती होतं बघा. याचं टोटल केलं तर किती होतं, याचं टोटल केलं तर किती होतं, 200 होतं. म्हणजे एवढ्या माणसाने काय केलेलं आहे, डोनेट केलेलं आहे. म्हणजे आपला हे 360 म्हणजे काय झालं सांगा, 200 झालं. मी असं लिहितो बघा, 200 म्हणजे 360 डिग्री. हॅलो, सर येते ऐकून. हा, कोणाचं परब, आर्या परब, काय प्रॉब्लेम आहे? हॅलो, चला. तर 200 म्हणजे आपलं काय झालं, 360% झालं, 360 डिग्री झालं. ओके, 200 मनुष्य म्हणजे 360 डिग्री. आता याच्यामध्ये मला दाखवायचंय प्रत्येकाचं किती होणार ते दाखवायचंय. मी काय करणार आहे, 80 जर माणूस असते तर त्याचं डिग्री मध्ये किती होणार, तर मी काय करणार, 80 म्हणजे किती, गोल्डन फॉर्म्युला टाइप वापरणार, जे तुम्ही पर्सेंटेज काढण्यासाठी वापरताना तसा. तिथे 100 न घेता आपण काय घेतो सांगा, 360 घेतो. 360 पैकी 200 जणांनी केलं, 360 म्हणजे 200 जण, किती म्हणजे 80, किती डिग्री म्हणजे 80. आपण काय करणार सांगा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, डिवायडेड बाय 200. त्याचं किती होतं बघा, एक झिरो जाणार, एक झिरो जाणार. किती होतं, 18 8 जा, बरोबर आहे. 8 1 8 8 8 14, नाही चुकलं, 14, बरोबर आहे. आता सर आता बरोबर हे डिग्री झाली. मग आपण काय करणार आहे, तुम्ही
प्रोटेक्टर घेणार आणि काय करणार, हा पॉईंट म्हणून पहिल्यांदा एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. त्याच्यानंतर काय करणार, तर तुम्ही 144चा ही कन्सिडर करणार बेस आणि एक काय करणार अँगल काढणार. म्हणजे हा काय झाला आपला समजा 144 डिग्री. किंवा तुम्हाला ह्याच्यामध्ये लिहायचं असेल तर हे 80 झालं. ओके, आता आपल्याला काय मिळालं 144 मिळाले. 60चा काढायचं सेम करायचं. काय करणार 200 इंटू 360 डिवायडेड बाय 60. सॉरी उलट लिहिलं मी. मला हे लिहायचं होतं ते मी ते लिहिलं. मी काय लिहिणार सांगा 200 पैकी 200 म्हणजे 360 डिग्री, तर 60 म्हणजे किती, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं मग सारखं 200 डिवायडेड बाय 60. परत चुकवलं मी, सॉरी 200 खाली आहे ना. 200 खाली तिरकस गुणाकार करायचा आहे. 360 इंटू 60 डिवायडेड बाय 200 किती आता 108. 108. मग दुसऱ्यासाठी आपण 108 दाखवू. लक्षात आहे. तिसरा काढा आणि मला सांगा बघूया पटकन. 45 म्हणजे किती, हे समजा मी काय दाखवलं 108 टाकतो. 35 म्हणजे किती होणार, मग सर सेम वापरायचं. काय वापरायचं 360 डिवायडेड बाय 200 इंटू 35. हे आपण बदलत राहतो बघा. इथे 60 वापरलेलं, इथे 80 वापरलं. 63 डिग्री. किती आता 35 63 येतं, बरोबर आहे. आणि आपण काय करणार, तिसरा अँगल 60 दाखवणार. चौथा अँगल काढायची गरज नाही, कारण चारच आहेत बघा, आपल्याला काढायची गरज नाही. किती असणार सांगा, कॅल्क्युलेट न करता आपण काढू शकू की नाही. आणि टोटल किती असायला पाहिजे 360 डिग्री असायला पाहिजे. त्याच्यापैकी एवढे आपल्याला मिळाले, म्हणजे राहिलेला काय करायचं, त्यांच्या तिघांची ऍडिशन करा, 360 मायनस करा, म्हणजे आपल्याला एवढं डिग्री मिळणार. नंतर हे केलं तरी चालेल तुम्ही. तिथे आपल्याला काय मिळणार सांगा, की आपल्याला फिक्स मिळते. फक्त 60 आहे ना, त्याच्याबद्दल आपण काय करणार 25 घेणार. म्हणजे काय होणार सांगा 360 इंटू 25 डिवायडेड बाय 200. किती 25 बरोबर आहे का बघा. चुकलं होतं ना. 8 1 8 2 16 8 32 8 32 8 45. सॉरी 45 आहे. हा बरोबर आहे, बरोबर आहे ना. 45 ना, हे किती आहे ना 45. 200 34 पहिले 4 म्हणजे 45 बरोबर आहे. हे जर तुम्ही सगळे ऍड केले ना बघा, 63 प्लस 45 प्लस 108 प्लस 144, त्याचं जर बेरीज केली तर किती येते बघा. म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्ही दाखवू शकता बघा. इथे नंबर्स दिलेले, आपण ते डिग्री मध्ये कन्वर्ट केले आणि किती भाग द्यायला पाहिजे ते आपण दाखवलं. टोटल आपलं काय होणार आहे, सर्कलचं काय असतं सगळं डिग्री टोटल 360 असते. मग आपण 360 अशा प्रकारे दाखवू शकतो. एकदम सिंपल असतं बघा, काही कठीण नसतं. ओके, नंतर तशाच प्रकारचे प्रॉब्लेम आहेत बघा. मी तुम्हाला सगळं सोडून दाखवत नाही. पहिली गोष्ट काय करायची, एक सर्कल करायचं. हे 10वी साठी तुम्हाला उपयोग आहे आणि एनटीएससी ला पण विचारतात. त्याच्यातला पण एक मी प्रॉब्लेम इथे घेतलेला आहे. एनटीएससी ला महाराष्ट्राच्या एनटीएससी मध्ये आलेला. पहिल्यांदा एक लाईन ड्रॉ करून घ्यायची, म्हणजे रेडियस काढून घ्यायची, एक रेडियस. नंतर इथे आपल्याला काय दिलं, मार्क्स दिलेले आहे. डिफरन्स समजा शो ड्रॉ पाय चार्ट मार्क्स ऑब्टेन बाय स्टुडंट. एका स्टुडंटला किती मार्क्स पडलेले ते दिलेले आहे. आता आपली टोटल करायची. टोटल किती होते बघा 400. 400 ना, किती होतं बरोबर आहे. ओके ओके, तर आपल्याला मार्क्स कसे पडतील दाखवायचे आहे. आपण काय करणार सांगा, की 400 म्हणजे 360 झाला, 50 म्हणजे किती देते, आपण तिरका गुणाकार करायचा. 50 इंटू 360 सॉरी
50 into 360 divided by 400. एक शून्य गेला, एक शून्य गेला, एक किती आले? 45 डिग्री. म्हणजे इथे तुम्ही काय करणार सांगा, एक 45 डिग्रीचा अँगल काढणार. आपला जो असणार तो 45 डिग्री असणार. हे आपले कशाचे मार्क झाले? इंग्लिशचे मार्क. ओके, तसंच सांगा बघूया मराठीचे मार्क किती डिग्री मध्ये येणार? फक्त इथे 50 चेंज करायचं. 70 into 63 degree. 300 360 divided by 100. किती येतात? बोला की रे. 63 63 डिग्री. म्हणजे हे आपण काय दाखवणार? कशाचे मार्क? मराठीचे मार्क दाखवू. हे मराठीचे पाहिजे तर तिथे डिग्री पण दाखवू. 63 डिग्री. तसेच बाकीचे काढा बघूया पटपट. सायन्स काढा. सायन्स किती? 72. 72 सायन्स. ओके, पुढे 81 मॅथ. 81 degree. मॅथ्स. पुढे सोशल सायन्स, हिंदी 45 तर सगळ्यांची जर बेरीज केली तर 360 येते काय बघा. इंग्लिशला आपण किती धरलेले? 45 धरलेले आणि मॅथ्सचे आपण 60 काढले. तर सगळ्यांची बेरीज बघा किती येते ती. मराठी इथे बरोबर 60 येते का? नाही येत. किती येते? ते का बरोबर येते? 70 येते बहुतेक. हॅलो, अरे मला हे बरोबर सांगितलं तुम्ही. 72 वगैरे काय काय ते 54 इथे 54 आहे की रे. तर याला मी काय करतो, 9 ने डिवाइड हे करत जातो, कारण इथे आपल्याला 9 मिळतात. 4 3 जा 4 9 जा मिळतात. 9 9 सप्ते 63 9 सप्ते 9 72 9 81 9 54 9 45 360 येते बघा. हे चुकलेलं बघा. ओके, कशी काढायची समजली म्हणजे आपल्याला टोटल मार्क्स दिलेले आहेत, त्याच्यावर किती पडले त्याच्याप्रमाणे आपण काय करणार आहे, डिग्री मध्ये काढणार. ओके, नंतर नेक्स्ट बघा. In the tree plantation program, the number of tree planted by the student of different classes given in the point. सेम करायचं. काय करणार सांगा, टोटल नंबर ऑफ स्टुडंट सगळ्या डिग्री याच्या स्टँडर्ड मध्ये काढा. किती होता? किती होतात बघा. Three 60. होतात. ओके, मग खूप इझी होणार आपलं. काय होणार सांगा, पहिला आपण काय करणार सांगा, 40 घेतलं. 40 360 म्हणजे 360 बरोबर. 360 स्टुडंट म्हणजे 360 डिग्री. तर 40 स्टुडंट म्हणजे किती डिग्री? एकदम सिंपल होणार. 40 degree. 40 डिग्री म्हणजे याचं बहुतेक सगळ्यांचीच आपल्याला काढायची गरजच नाही, कारण 360 Same आहे. सेम आहे ना. म्हणजे इथे आपल्याला 40 मिळणार, इथे 50 डिग्री, तो ऍडिशन पण 360 होतं ना. तुम्ही काय करणार सांगा, पहिल्यांदा 40 डिग्री काढणार, 40 डिग्रीचा अँगल काढणार, आपला 5th स्टँडर्ड झाला. नंतर मी 50 डिग्रीचा अँगल काढणार, तो आपला 6th स्टँडर्ड. नंतर 75 50 परत बरोबर काढत नाही ते, आणि ते दाखवणार. प्रत्येकाकडे लिहिणार, इथे आपण काय करणार, 5th लिहिणार वगैरे वगैरे. एकदम सिंपल होतं बघा. प्रत्येक काय होणार सांगा, दुसऱ्याचं करायचं झालं तर आपलं काय होणार, 50 into 360 divided by 360. पण 360 जात आहे डायरेक्टली आपल्याला 50. म्हणजे जे नंबर दिले ना, नंबर ऑफ फीज तेवढेच नंबर ऑफ स्टुडंट आहेत.
नंबर ऑफ किती झाडं लावले प्रत्येक नाही नंबर ऑफ स्टँडर्ड मधले किती स्टुडंट आहेत ना तेवढेच आपलं काय येणार समजा डिग्री मध्ये दाखवताना येणार आहे ते पाहिजे तर तुम्ही लिहा 40 डिग्री वगैरे जे जे आहे ते आहे ओके एकदम सिंपल आहे बघा The following table shows the percentage demand of the different fruits registered with the vendor. Show the improper. परत सेम करायचं काय करायचं समजा याची बेरीज करायची किती होते बघा 100 ना 100 होते आपण लिहिताना कसं लिहिणार समजा 100 म्हणजे 360 30 म्हणजे किती काय करणार तिरकस गुणाकार करायचा डिवायडेड बाय 100 36 येतं 360 डिवायडेड बाय 100 36 येतं त्याला 3 ने गुणलं किती होतं किती येतं आन्सर 108. 108 दुसरं पण काढताना सिंपल आहे एनटीसी काढताना सोपं काय करायचं 360 डिवायडेड बाय 100 जाते बघा 100 ला 1 जातो म्हणजे आपल्याला 36/10 राहते त्याला काय करायचं 15 ने मल्टिप्लाय करायचं किती होतं बघा कन्फ्युजन असेल तर इथे घेतलं नाही चालेल ना 0 ऍक्च्युली 0 कॅन्सल होतं आपला 5 दुनी 10 5 त्रिक 15 2 1 2 18 18 त्रिक 54 बरोबर आहे दुसरा जो आपल्याला मिळणार तो 54 मिळणार तिसरा पण काढा पटकन काढा पहिला आपल्याला 108 मिळाला दुसरा आपल्याला 54 मिळाला तिसरा काय मिळणार बघा किती 90 90 ओके मी लिहिताना चुकलो काय बघा सांगितलेलं लिहिलं काय बघा पुढे सेम करायचंय बघा 360 into 25 divided by 100 एक केला 25 5 10 18 90 बरोबर आहे पुढे सेम करा परत फास्ट सांगा ना तेवढे जास्त प्रॉब्लेम होतील आपले 2 शून्य जात आहेत त्यामुळे काही गरजच नाही हे करायची किती येतं 72 आणि पुढचं तर 36 बघा टोटल केली तर 360 होते का बघा होते हे तुम्ही दाखवू शकता दाखवताना प्रोटेक्टरचा वापर करा आणि ते 108 झाला सेंटर पासून दाखवायचं असं नंतर 54 दाखवा नंतर 90 दाखवा 72 दाखवा 30 आणि प्रत्येकाला नाव द्या असं हे आपलं कशाचं आहे मँगो हे कशाचं आहे स्वीट टाइम नाव द्यायचं ओके मला वाटतं खूप खूप सोपी आहे बघा इथे थोडासा वेगळा प्रॉब्लेम आहे बघा दिसत नसेल तर मोठं करतो मी तुम्हाला ओके इथे आपल्याला डिग्री दिलेली आहे त्याच्यावरून काय करायचंय ऍक्च्युअली किती आहे ते आपल्याला काढायचे व्हॅल्यू किंवा वर्कर्सचा प्रॉब्लेम आहे बघा इथे आपल्याला काय दिलंय पाहिजे शो द प्रोपोर्शनल डिफरंट वर्कर इन द टाउन म्हणजे कुठे कुठे काम करतात कामगार 72 डिग्री हॉटेल्स मध्ये काम करतात 93 डिग्री दाखवलाय तो प्रोडक्शन मध्ये काम करतात आपल्याला इथे काय दिलं बघा 10,000 आहे म्हणून दिलंय टोटल वर्कर किती आहे म्हणून दिलाय 10,000 आहे म्हणून दिलं ओके आणि डिग्री दिलेलं मग इथे मी थोडासा काय बदल करणार हे 10,000 आहे ना 10,000 मी आता उलट करणार मगाशी मी 360 ते लिहिलं होतं आता इथे 360 डिग्री म्हणजे 10,000 टोटल वर्कर्स किती आहे 10,000 आहे 10,000 म्हणजे आपल्याला संपूर्ण वर्तुळामध्ये जे स्टुडंट आहेत वर्कर आहेत ते किती आहे समजा 10,000 आहे आपल्याला आता काय करायचंय ते आपल्याला विचारलंय हाऊ मेनी ऑफ देम आर इन द फील्ड ऑफ कन्स्ट्रक्शन आता कन्स्ट्रक्शन किती दाखवतो 72 डिग्री 360 डिग्री म्हणजे 10,000 तर 72 डिग्री म्हणजे किती वर्कर आता काय केलेलं उलट केलेलं आता मी काय करणार समजा 72 into 10,000 divided by 360
त्याच्यातला एक गेला 36 1 जा 32 2 जा 2000. आपल्याला वर्कर्स विचारले किती, आता डिग्री नाही विचारलं. आपला फॉर्म्युला काय गेला थोडासा मी वेगळा केला. क्लिअर समजलं? आता मला दुसरा आन्सर तुम्ही सांगू शका. ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये किती आहे बघा, 36 दाखवलं होतं. 36 1000. किती? 1000. 12,000. अरे टोटलच वर्कर्स आहे 10,000. 1000. 1,000. ओके ओके. इथे बघा तसं कसं लिहिणार सांगा. 360 डिग्री म्हणजे 10,000. 36 डिग्री म्हणजे किती? एकदम सिंपल आहे बघा. 36 into 10,000 divided by 360. गेलं 1 जा 1 म्हणजे 1,000. दुसऱ्याचा आन्सर येतो 1,000. What is the percentage of workers in production? हे थोडंसं वेगळं आहे. आधी किती आहेत ते काढा. डिग्री किती आहेत बघा. प्रोडक्शन मध्ये 90 डिग्री आहे. पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल. 360 मध्ये 360 म्हणजे 10,000. 90 डिग्री म्हणजे किती? किती येतं आन्सर बघा. किती येतं आन्सर? सेम करायचं आहे ना. 90 into 10,000 divided by 360. शून्य केला 2500. 2,500. आपल्याला काय विचारलंय? नंबर ऑफ वर्कर्स नाही विचारलंय. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ वर्कर इन द प्रोडक्शन. प्रोडक्शन मध्ये किती पर्सेंट आहे. आता मी नेक्स्ट पेज वर घेतो. 2,500. ओके. आपल्याला पर्सेंटेज विचारलं. आपल्याला काय करायचं? पर्सेंटेज करण्यासाठी आपण काय करणार, तर 10,000 पैकी 2,500 वर्कर काय समजा प्रोडक्शन मध्ये आहे. पर्सेंटेज 100 पैकी किती असणार लक्षात आहे? मग काय करणार सांगा. 2,500 into 100. तुम्ही डायरेक्टली पण सांगू शकता बघा. याचं काय झालं, 1/4 झालेलं आहे. 25%. काय आमचं 25%. कारण इथे बघा टोटल वर्कर्स आहेत तेवढे आहेत. त्याच्यापैकी 2,500 काय समजा प्रोडक्शन मध्ये आहे. त्यामुळे काय होणार 1/4 होणार. किंवा इथे पण डायरेक्टली सांगू शकतो का 90 डिग्री घेतात. कारण सर्कलचे जर आपण 4 भाग पाडले तर प्रत्येक भाग 90 डिग्रीचा आहे म्हणजे 1/4 होतो. आपण काय करणार 10,000 चे पण काय करणार 1/4 करणार. 2,500 म्हणजे 25% किंवा 1/4. ओके. समजलं सगळ्यांना? समजलं? ओके. नेक्स्ट बघा. नेक्स्ट बघा. थोडासा वेगळा आहे बघा. म्हणजे जे अॅन्युअल इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक एका फॅमिलीची तुम्हाला दाखवलेली आहे. कुठे कुठे गुंतवणूक केली आहे. पहिला क्वेश्चन आपला काय आहे की इफ द इन्व्हेस्टमेंट इन शेअर इज 200 रुपीज फाइंड द टोटल इन्व्हेस्टमेंट. आपण काय करणार आहे तर टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपल्याला आधी बघूया आपण कुठला इन्व्हेस्टमेंट इन शेअर. शेअर्स मध्ये 60 डिग्री आहे. आपल्याला आता इथे काय करावं लागेल 60 डिग्री म्हणजे 2,000. टोटल इन्व्हेस्टमेंट सांगितलं. मग आपण 360 डिग्री म्हणजे किती काय करणार सांगा. तिरकस गुणाकार काय दिलं आणि काय नाही त्याप्रमाणे आपला फॉर्म्युला चेंज करायचा. आता इथे बघा डिग्री 60 डिग्री म्हणजे 2,000 दिलं आणि 360 डिग्रीचं दिलं म्हणजे डिग्री एकत्र यायला पाहिजे. रुपीज एकत्र यायला पाहिजे. काय करणार 60 किती होणार 12,000. ओके. हाऊ मच अमाउंट इज डिपॉझिटेड इन बँक. सेम करायचं आहे. कसं करणार काय करणार सांगा. बँक मध्ये किती दाखवले बघा. डिपॉझिट इज 90%. टोटल आपली किती आहे 12,000 आहे. त्याची जर आपण 90% केली तर किती येणार. आन्सर बरोबर येतात का नाही ते बघा. काढा बघा पटकन. 1-2 मिनिट देतो मी तुम्हाला.
हाऊ मच अमाऊंट इज डिपॉझिटेड इन बँक. बँक मध्ये किती दाखवलंय? 90 दाखवलंय. 90 डिग्री. $8,000 काय? किती होणार? हॅलो 90 डिग्री दाखवलं. 90 डिग्री म्हणजे 1/4 3,000. 3,000. कशी करतात? दुसऱ्या प्रकारे पण काढू शकता. तुम्ही काय करू शकता सांगा? 360 डिग्री म्हणजे 12,000. टोटल आपल्याला इन्व्हेस्टमेंट मिळाली. तर 90 डिग्री म्हणजे किती असं पण काढू शकता शाळेसाठी. SSC 10वीच्या परीक्षेसाठी असं लिहू शकता. पण इथे तुम्ही तोंडी काढू शकता. NTSC मध्ये विचारलं तर 90% म्हणजे 1/4 होतं. याचं 1/4 करायचं. 3,000 येणार. 12,000 into 90 degree divided by 360. 1/4 होते बघा. 3,000. नेक्स्ट, हाऊ मच मनी more money is invested in the immovable property than mutual fund. पण तुम्हाला दोन्ही काढावे लागेल. कसं काय काढावं सांगा? म्युच्युअल फंड मध्ये 60% आहे, 60 डिग्री आहे आणि इनमुवेबल याच्यामध्ये 120 डिग्री आहे. याचं काढलं की याची दुप्पट केली की याची व्हॅल्यू मिळेल. पहिल्यांदा सांगा मला कुठली सांगा? म्युच्युअल फंड मध्ये सांगा. म्युच्युअल फंड मध्ये किती गुंतवणूक केली चालेल? 4,000. 4,000. कसं काढलं सांग? आपण काय करणार? मग सरकत करणार. 360 डिग्री 12,000 into 120 upon 360. पहिल्यांदा 60चं काढूया आपण. 60चं काढूया. 120चं काढलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. मग मी काय देणार बघा? 60 into 12,000 divided by 360. म्हणजे किती झाले सांगा? इथे 2,000 झाले. 120 म्हणजे काय असणार आहे? या फॉर्म्युल्याने काढलं तरी चालेल. त्याची डबल होणार आहे. म्हणजे किती होणार सांगा? 4,000 होणार. कशामध्ये? इममुवेबल प्रॉपर्टी मध्ये. आपल्याला काय विचारलं बघा? डिफरन्स बिटवीन विचारलाय. मोर मनी किती ज्यादा आहे गेली समजा इन्व्हेस्टमेंट इममुवेबल प्रॉपर्टी मध्ये. आपण काय करणार? 4,000 वजा 2,000 म्हणजे किती गेली समजा? 2,000. समजलं? आणि लास्ट, हाऊ मच अमाऊंट इज इन्व्हेस्टेड इन पोस्ट. पोस्ट मध्ये आपल्याला किती दाखवते बघा? 30%, 30 डिग्री दाखवतो. आपण कसं लिहिणार सांगा? 360 म्हणजे 12,000. 30 डिग्री म्हणजे किती? जर तुम्ही तिरकस गुणाकार केला 12,000 into 30 divided by 360 गेले 12 1,000. याचा आन्सर काय नसतो? 1,000. 2,000. सर हा बोल. आता आपण कसं 60चं 2 टाइम्स केलं तसं 60चा हाफ केलं पण 1,000 मिळालं. तसं पण चालेल. तसं पण चालेल. ते पण बरोबर आहे. ओके ओके. सगळे काढू शकतो बघा. कारण अँगलच तसे दिलेले आहेत बघा. डिग्री कशी दिलेली आहे. त्यामुळे तशी तोंडी पण तुम्ही काढू शकता. हे सगळं काढायची गरज नाही. हे फक्त मी तुम्हाला कशाला दाखवतोय का 10वीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला डायरेक्टली नाही काढता येणार. तर ते तुम्हाला असं करून काढावं लागेल स्टेप बाय स्टेप. ओके. चला नेक्स्ट. एकदम सिंपल आहे बघा. A person of O blood group are 40%. The classification of person based on what blood group is to be shown by pie chart. What should be the measure of angle for the person O blood group? काय ना? प्रॉब्लेम समजला का? हॅलो सर 144 डिग्री आहे ना? कसं काढलं सांग? बरोबर आहे. कसं काढलं सांग? 100 ला समजा 40 असेल तर 360 ला 100 ला 40 तर 360 ला
होईल इंटू 40 तर 100. समजलं सगळ्यांना? आपल्याला एक लक्षात ठेवा का, हा आपण सर्कल काढलं तर हा संपूर्ण आपण समजा 100% कन्सिडर केला. संपूर्ण सर्कल म्हणजे 100%. त्याच्यापैकी किती पडले? 40% आहे. पण 100% म्हणजे आपला सर्कल किती आहे? समजा 360 डिग्री आहे. तर 40% असेल तर 360 ला किती असणार? आपण काय करणार? 360 इंटू 40 डिवायडेड बाय 100 करणार. आपला आन्सर काय नसणार? 145. आणि बाकीचा राहिलेला भाग काढायचा विचारलं तर 360 मायनस 145 केलं तरी चालेल. 60% आहेत ना, हे आपले काय असणार आहे? ओ प्लस म्हणजे ओ ग्रुप प्लस बाकी सगळे असणार मिळून ए बी सी वगैरे सगळं. नेक्स्ट बघा, different expenditure include on the construction of building were shown by a pie chart. The expenses fall on a cement. सिमेंट वर आपल्याला काय करावं? खर्च करावं लागले 45,000 खर्च करावे लागले. बाय सेंटर अँगल म्हणजे अँगल 75 होता. What was the total expenditure by the, आता मला सांगा 360 डिग्रीला काढायचं. मग आपण काय करणार सांगा? 75 डिग्री म्हणजे 45,000. 360 डिग्री म्हणजे किती? टोटल एक्सपेंडिचर म्हणजे काय येणार सांगा? एक्सपेंडिचर म्हणजे 360 डिग्री येणार. बरोबर घे. किती आहे आन्सर? जमणार काय? काढू रे मी. काढतोय. 2160 आहे. 2000 नाही आहे इथे. 2 लाख आलं सगळ्यांचं. 2,16,000. झालं? पुढे जाऊ? पुढे जाऊ का? हो सर. हो सर. Medical checkup of 180 women was conducted in the health center in the village. 50 of them were short of hemoglobin, 10 suffered from cataract, and 25 had a respiratory disorder. The remaining women were healthy. Show the information by pie diagram. पहिल्यांदा लक्षात घ्या किती होती टोटल? महिला 180 होते. ओके, तर हेल्थ सेंटर त्याच्यापैकी 50 तर 360 पैकी किती? म्हणजे आपण डिग्री मध्ये दाखवू शकू. किती येतं बघा आन्सर? काय करणार आपण? 100 डिग्री. 100 येतं. 360 इंटू 50 डिवायडेड बाय 180. 182 जा. पहिलं काय आलं सांगा आपलं? हे जे आलं ते 100 डिग्री आलं. दुसऱ्याचा काढा 10 म्हणजे किती होणार? इंटू 10 गेलं की आलं. हे किती येणार? 2 इंटू 10 करायचं, कारण 360 डिवायडेड बाय 180 म्हणजे 2 येतं. किती येणार आन्सर? किती येणार? 20 डिग्री. 20 डिग्री येणार. 20 आणि दुसऱ्या रेस्पिरेटरी ऑर्डर आहे ते 25 आहे. मग किती डिग्री होणार ते? किती होणार? 50 होणार ना. 25 50 होणार. आणि राहिलेले किती राहणार? ते राहिलेलं आपल्याला किती? 100च्या पहिल्यांदा काढूया आपण. अँगल काढायचा 100. 200. ओके, हे 20 काढला मी. आणि दुसरा असणार तो काय सर असणार? 190 राहते. 19 होता. 90 190. ओके, आपल्याला कमी दाखवावं लागेल म्हणजे थोडासा जादा आहे ना. 180 पेक्षा जादा आहे. तुम्ही बरोबर नाही काढले पण तुम्ही काढा बरोबर. आपल्याला काय येणार सांगा? एक येणार तो 100 येणार
100 डिग्री, दुसरा 20, तिसरा 50 आणि लास्टचा आहे ना तो 190 डिग्री आहे. सगळ्यांचं जर बेरीज केली तर आपले 360 यायला पाहिजे. ओके, इथे तुम्हाला लिहावं लागेल, इथे तुम्हाला किती डिग्री ते लिहावं लागेल. आपल्याला किती आलं 100 डिग्री आणि काय ते लिहावं लागेल. ओके, शॉर्ट ऑफ होमोग्लोबिन वगैरे हिमोग्लोबिन. ओके, नेक्स्ट. The following table shows causes of noise pollution. Show it in pie diagram. इथे पर्सेंटेज दिलेलं आहे बघा. ते आपल्याला डिग्री मध्ये करायचं आहे. पहिल्यांदा काय करायचं, पर्सेंटेज देऊ दे नाही तर नंबर्स देऊ दे, त्याचं बेरीज करायची. किती होते बघा, किती होते 100 होते. सिंपल झालं बघा. 100 पैकी 10%, 360 पैकी किती, काय करणार, 10 डिवायडेड बाय 100 किती येणार याचा, डिग्री मध्ये किती येणार सांगा, 60 डिग्री. तसंच पुढचा गाडा बघूया. 10 लिहिलं तिथे फक्त 50 लिहायची, बाकी काय नाही करायचं. 180 डिग्री. 180 काय रे. हो सर. हो. ओके, पुढचं सर 36. हे 9 लिहिलं तिथे. ओके, पुढे हे 36 कसं येणार, 10% म्हणजे 36 येतं, हे 36 नाही येणार. 32.4 येतं. हो सर 10%. 36 लिहिलंय की कधी, इथे फक्त 360 इंटू 9 होणार डिवायडेड बाय 100 होणार. एक गेलं समजा, हे 10 तसेच ठेवूया आपण. 54 5 राहील, 9 27 28 32.4. 32.4. 20% म्हणजे याचं डबल केलं तरी चालेल. किती आहे ना, 72. 11% काढा. %, काढण्यासाठी काय करा, मग सरकत करा. 360 इंटू 11 डिवायडेड बाय 100. 39.6. 36 इंटू 11 करायचं असेल ना, एक मीटर आहे बघा, 6 करायचं, इथे 3 दिलायचे, 6 आणि 3 9 हे त्याचा आन्सर झालं. मल्टिप्लिकेशन बाय 11 असेल तर 39.6 बरोबर आहे. 39.6. आता ऍड करून बघा सगळे 360 डिग्री होते का बघा. होत आहे सर. ओके, म्हणजे आपला आन्सर. आता तुम्ही दाखवावं लागेल, तुम्हाला काय करावं लागेल, एक सर्कल घेऊन तुम्हाला ते दाखवावं लागेल. पहिल्यांदा एक लाईन काढा, कुठेही काढा, सेंटर म्हणजे रेडियस काढा. तो रेडियस धरून तुम्ही काय करणार आहे, बाकीचं काढणार आहे. ओके, पायचार्ट मध्ये दाखवू शकता. नेक्स्ट हा एनटीसीचा आलेला, आणि एनटीसी ला आलेला बघा महाराष्ट्रामध्ये, आणि कुठले मला जास्त दिसले नाहीये, तरी पण मिळाले तर मी पाठवेन. The marks scored by a student in an examination 60 out of 600 marks is shown in the following diagram. If he has scored 60 marks in mathematics, then find the percentage of marks that is secured in the exam. मार्क्स पडले ते एका विद्यार्थ्याचं पाय चार्ट मध्ये दाखवलेलं आहे. कसं दाखवू सांगा. मॅथमॅटिक्सची डिग्री किती येणार सांगा बघूया. डिग्री मध्ये आपण एक्सप्लेन केलं तर किती येणार आहे मॅथ्सची, दिलेली आहे का, दिसतोय का नाही दिसत रे. 36 डिग्री. किती, 36. कशी काढली, कशी काढली. 360 into 60 upon 600. 360 into 60 upon 600.
60 कशी काढली? 60 काय सांगते मला? सर मी मार्क्स मॅथमॅटिक्स मध्ये मला ही डिग्री किती पाहिजे ती पाहिजे. डिग्री त्याने दिलेली नाही. ही किती डिग्री असणार? किती असणार? 36. 36 आहे. बघा कसं काढलं तुम्ही? 36 नसणार बहुतेक. 65 असेल. हा काय करावं लागेल सांगा? ह्याची सगळ्यांची बेरीज करा. किती येते मला सांगा? 295 येते ना. 295 येते. मग ते 360 मधनं वजा करणार म्हणजे किती मिळणार सांगा? 295 सॉरी 65 बरोबर काढले ना? 365. आपल्याला आता काय करायचं सांगा? 65 डिग्री बरोबर म्हणजे किती किती हे होत आहे सांगा? आपला किती मार्क्स असतात? 60 मार्क्स आहे. मग 360 डिग्री म्हणजे किती मार्क्स असतात? काढा बघा. नाहीतर असं पण काढू शकतो आपण. काय काढू शकतो सांगा? 65 600 मार्क्स म्हणजे एवढे. वेगळ्या प्रकारे असं पण काढू शकतो किंवा असं पण लिहू शकतो आपण. 600 मार्क्स 65 डिग्री म्हणजे 600 मार्क्स. नाही सॉरी चुकलो. असं लिहिलं आपण. 360 डिग्री म्हणजे 600 मार्क्स. तर 65 डिग्री म्हणजे किती? असं केलं तरी बरोबर आहे ना? तसं केलं तरी बरोबर आहे. मार्क्स धरलेत कन्सिडर आपण. हे 65 बरोबर आहे रे. बघितलं ना? हे 65 नाही येणार रे बहुतेक. हे 75 आहे. हे चुकलंय बहुतेक. किती येतं? 75 70 55 50 50 हे चुकलंय. हा हे चुकलंय. कोणी सांगितलं त्याचं? हा सर 70 मला 70 वाटलं. एक 75. 300 येते बहुतेक. 300 येत आहे. हे चुकलंय बघा. नाही तर ते पॉइंट मध्ये आहे ना. पॉइंट मध्ये हे करायला थोडस उघडच आहे. आणि देताना उदाहरणं तशीच दिली. आता हे 60 झालं म्हणजे काय होणार सांगा? इथे 60 म्हणजे 60 तर 360 म्हणजे किती? सिंपल आहे. 60 कॅन्सल होणार आपले. असं केलं तरी चालेल ना? हे मेथडने पण येईल. दोन्ही मेथडने येईल. काय करणार तुमचा मी? 360 into 60 divided by 60. हे 60 गेले 360 राहील. किंवा आपण असं पण करू शकतो. 360 डिग्री म्हणजे 600 मार्क्स. 60 डिग्री म्हणजे किती? 60 नाही किती होते ते? टोटल डिग्री आपल्याला काय करायला सांगितलं? पर्सेंटेज ऑफ मार्क्स दॅट इज इक्वल मार्क्स. फाइंड द पर्सेंटेज ऑफ मार्क्स दॅट इज इक्वल इन द एक्झामिनेशन. नाही आपल्याला पर्सेंटेज विचारले. सॉरी हा पर्सेंटेज विचारलाय. पर्सेंटेज विचारलं तर आपल्याला काय पडले सांगा? 360 मार्क्स पडले. किती पैकी पडले? 600 पैकी पडले. तुम्हाला असं करावं लागेल. 600 पैकी 360 तर 100 पैकी किती? आपल्याला नुसते मार्क्स नाही विचारले. आपल्याला काय विचार? फाइंड द पर्सेंटेज ऑफ मार्क्स विचारले. मग आपल्याला असं करावं लागेल. 100 into 360 divided by 600. 600 चे 2 गेले 636. त्याचा आन्सर काय नसलं? पर्सेंटेज मध्ये आहे ना 60% आहे ना. जर नुसतं तुम्हाला हे विचारलं मार्क्स किती पडले तर हे बरोबर होतं. ओके ओके. परत सांगता? परत सगळं सांगू मी? नाही तुम्ही हो सर. परत सांगितलं ते. ओके सगळंच सांगतो परत.
इथे आपल्याला काय दिलंय ते लक्षात घ्या पहिल्यांदा. टोटल मार्क्स आहेत ते 600 आहे आणि विचारले ते पर्सेंटेज ऑफ मार्क्स विचारले. पण बाकीच्या सब्जेक्टचे मार्क्स माहित नाही. कुठले माहित आहेत आपल्याला? फक्त मॅथ्सचे माहित आहे. मॅथ्स मध्ये किती आहे? 60 मार्क्स आहेत. पण त्यांनी ते डिग्री मध्ये दिलेलं नाहीये. पण बाकी सगळ्यांची डिग्री दिलेली आहे. ही जर आपण ऍड केली तर आपले किती आलेले सांगा? 290 आलेले. किती आलेले? 300 आले. 100. ही सगळी ऍड केली तर 300 होतं. म्हणजे डेफिनेटली मॅथ्स असणार ते किती असणार सांगा? -300 केलं. ही किती असणार समजा? 60 डिग्री असणार. ओके, थोडं परफेक्ट समजलं. आता 60 डिग्री म्हणजे त्याला 60 मार्क्स. 360 डिग्री हे विद्यार्थ्याचे मार्क्स दाखवलेले आहेत. एका विद्यार्थ्याचे मार्क्स. तर 360 डिग्री मध्ये किती मार्क्स असणार? तर मी काय करणार सांगा? इथे तिरकस गुणाकार करणार. त्यापैकी 60 आपले डायरेक्टली जाणार आहे. आन्सर येणार 360. टोटल त्याला मार्क्स किती पडले सांगा? 360. पण आपल्याला मार्क्स नाही विचारलं. आपल्याला काय विचारलंय? पर्सेंटेज विचारलं. पर्सेंटेज कसं काढणार? तर टोटल मार्क्स दिलेले आहेत आपल्याला. 600 पैकी त्याला 360 पडले. 100 पैकी किती पडले? काय करणार आपण? तिरकस गुणाकार परत डिवायडेड बाय 6. 1 2 गेले. 6 हे पर्सेंटेज आलं. हे मार्क्स आले आणि पर्सेंटेज आलं. समजलं का? हो सर. आणि कुणाला डाऊट आहे? हो सर. आणि कुणाला काय डाऊट आहे काय? हा, बहुतेक सगळे क्वेश्चन आहेत ते सोपे आहेत बघा. आणि अशाच प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला 8वी जर तुम्ही स्कॉलरशिपला बसला असला तर अशाच प्रकारचे क्वेश्चन होते. तेव्हा जे तुम्ही 8वी स्कॉलरशिप मध्ये शिकलाय ना ते जिथे तुम्हाला दिलेलं आहे बघा. आणि मला वाटतं एकदम सोपे आहे. आणि मला क्वेश्चन नाही भेटले, मिळाले तर बघतो. दुसरी गोष्ट, मला अजून 2 ते 3 लेक्चर पाहिजेत. म्हणजे आपला जवळजवळ सगळं मॅथ्सचं संपेल. लक्षात आहे? या आठवड्यात जर शक्य झालं तर आपण घेऊया. नाहीतर मग रविवारी आपला 1-2 तासाचा तास एक असणार आहे. त्याच्यामध्ये मी कव्हर करेन. मेन्शुरेशन मध्ये काहीतरी माझं राहिलंय बहुतेक. एक छोटासा भाग, मग त्याला मला 15 ते 20 मिनिटं इनफ झाली. फर्स्ट टर्म ते राहिलेलं माझं. एक तुम्हाला दाखवलं 20 मिनिटं इनफ झाली. आणि बाकी ज्याचं आपलं मीन वगैरे जे काय ते आपलं राहिलेलं आहे. लक्षात आहे? आणि 10वीच्या पोर्शनसाठी जे एनटीएससीचा पोर्शनला नाहीये, कन्स्ट्रक्शन वगैरे करा, तो पण चॅप्टर आपण नंतर घेणार आहोत. कारण तो एनटीएससी ला नाहीये, तो तुम्हाला 10वीच्या दृष्टीने उपयोगी पडेल. लक्षात आहे? आणि जवळजवळ आपलं संपत आलेलं आहे. ओके, आणि मला वाटतं 2 ते 3 तास मला इनफ आहे सगळं संपवायला. ओके, आणि नेक्स्ट मंथ साठी आपण हे करतोय. ऍक्च्युअली मी उद्यापासून डिक्लेअर केलेली, पण थोडंसं माझं तब्येत थोडीशी बिघडली असल्यामुळे मी बसू शकत नाहीये 4-5 तास एकदम पेपर सोडा. त्यामुळे आपले पेपर होते मी थोडेसे पोस्टपोन करतो. 8 तारीख पासून चालू होतील. त्याच्या अगोदर आपण काय करतो तर चॅप्टर वाईज पहिल्यांदा बघणार आहोत. पहिला चॅप्टर कुठला घ्यायचा तो सांगा. म्हणजे आपले ते 2-3 लेक्चर झाले ना की आपण रिव्हिजन चालू करतोय. मॅथ्सची पण चालू करतोय. आणि जे आपलं मेंटल ॲबिलिटी मध्ये राहिलं ते आपण काय करतो दररोज, म्हणजे दररोज म्हणण्यापेक्षा आठवड्यातनं 2-3 दिवस जर तुम्हाला लेक्चरला अटेंड करता आलं तर ठीक आहे. नाहीतर मी तुम्हाला व्हिडिओ पाठवेन आणि त्याच्याशी रिलेटेडच आपल्या टेस्ट होणार आहे, जे आपण बघणार रिव्हिजनच्या वेळी किंवा मॅथ मधलं जे काय बघणार. दुसरी गोष्ट, सॅट मध्ये आपले दोन्ही हे असणार आहे. तुमचं सायन्सचा पण जवळजवळ संपत आलेला आहे. सायन्स पण असणार आणि मॅथ्स पण असणार. पहिला जो पेपर असणार मॅथ्सचा पेपर तुम्हाला प्रत्येक वेळी 50 मार्क्सचा असणार आहे. साधारण मी तुम्हाला 15 ते 20 पर्यंत देईन. मिनिमम 15 देईन. त्याच्यापेक्षा किती असू शकते. लक्षात आहे? मॅथ्सचे पेपर सोडवणार आहोत. दुसरं याचे पेपर असणार ते आपले 60 मार्क्सचे असणार आहे. सॅटचे पेपर. ओके, त्याच्यामध्ये मी काय करणार तर 40 मार्काचं तुमचं सायन्स असणार आणि 20 मार्काचं मॅथ्स. लक्षात आहे? आणि दुसरी गोष्ट, हिस्ट्रीचे वगैरे आम्ही क्वेश्चन काढतोय. त्यांची झाली की सेपरेट तुम्हाला काय मिळेल, साधारण 15 क्वेश्चन पेपर हे तुमचे कशावर असतील, हिस्ट्री जॉग्रफीवर असतील. त्याच्यामध्ये प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला 40 क्वेश्चन असतील. साधारण आपले बघितले तर साधारण 45 ते 50 टेस्ट घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि साधारण नोव्हेंबर मध्ये एक्झाम होते, बहुतेक ती डिसेंबर मध्ये होईल, पोस्टपोन पण होईल.
लक्षात आहे? गेल्या वर्षी पण डिसेंबर मध्ये झाली, यंदा पण तशीच कंडिशन आहे. तेव्हा आपल्याला अनेक महिना मिळेल. त्याच्यात साधारण आपले 45 to 50 आपण काय करणार आहोत, टेस्ट घेणार आहोत. हं? आणि आतापासून काय करायची, जोरदार तयारी करायला चालू करायची. आता सगळं आळस वगैरे काय करायचंय, घालवायचंय. ओके. जर सकाळी मी 10वीचे लेक्चर चालू केलेले आहेत, त्याला पण ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी बसा. लक्षात आहे? तिथे पण तुमची रिव्हिजन होणार आहे. त्याच्यामध्ये मी 10वीचे सगळे क्वेश्चन सोडून देतो. एक दोन राहतात, पण बहुतेक सगळं मी सोडून देतो. त्यामुळे तुमची रिव्हिजन टाईम होईल. लक्षात आहे? आणि जेव्हा आपण ह्याची ऍक्च्युअली रिव्हिजन ह्याची चालू करणार एनटीएससी, तेव्हा तुम्हाला ते खूप सोपं बघते. लक्षात आहे? इथे जर कन्सेप्ट क्लिअर झाले पटकन, तर इथे तुम्हाला एनटीएससी ची टेस्ट देताना काहीच प्रॉब्लेम येता कामा नये. त्या दृष्टीने बघा, आता कामाला लागा. ओके. जोरदार प्रयत्न करा. पण दोन महिनेच आहेत आपल्याकडे, असं बनूया. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आपण कन्सिडर नको करूया. मध्ये आपल्याला गणेश चतुर्थी वगैरे मिळत आहे. गणेश चतुर्थी काय तुम्ही घरीच असता, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाहीये. 2 दिवस मजा मारा गणेश चतुर्थीची. आणि आता गणेशाला वंदन करून जोरदार कामाला काय करा, चालू करा, जेणेकरून आपण फर्स्ट लेवल तरी काय करू. सध्या फर्स्ट लेवल हे टार्गेट आहे आपलं पहिलं, ते आपण क्लिअर करू शकू. लक्षात आहे? आमच्याकडनं तुम्हाला सपोर्ट मिळणार, पण तुम्ही किती हे होता त्याच्यावर अवलंबून आहे. लक्षात आहे? आणि कोणाला काय विचारायचं आहे? हॅलो, कोणाला काय विचारायचं आहे का? नाही सर. ओके. चला मग चांगल्या प्रकारे चालू करा. बघा, पहिला चॅप्टर कशावर घेऊया ते तुम्ही सांगा, त्यापासून आपण चालू करूया. म्हणजे कुठल्या चॅप्टरवर तुम्हाला पहिल्यांदा पाहिजे? मॅथ. हा, बोल. न्यू स्टुडंट्स जॉईन झाले त्याच्या आधी मॅथ्स केलेलं का, शिकवलेलं का? तुम्हाला तुझं घेतलं की सगळं ते तुमच्या ग्रुपचं घेतलं ना मी, 4-5 जणांचं. तुमच्या 10-11ला लेक्चर घेत होतो ना, त्याच्यामध्ये कव्हर केले मी ना सगळं. ओके. नाहीतर आता मी सकाळी घेतोय ना, त्याच्यामध्ये सकाळी जे घेतोय ना, त्याच्यामध्ये रिव्हिजन टाईपच होणार आहे. ते मी ऑलरेडी घेतलेलं आहे तुमचं, शिकलेलं आहे, ते घेतलेलं आहे मी तुमचं. ओके. आणि कुणाला काय विचारायचं आहे? तुमच्याकडे जे क्वेश्चन पेपर तुम्हाला भेटतात ते बघा. त्याच्यातले वेगळे क्वेश्चन तुम्हाला वाटले तर तुम्ही ग्रुपवर पाठवा, त्याच्यावर सुद्धा आपण डिस्कशन करूया. लक्षात आहे? वेगळे आपण जे काय बघितलं त्याच्यातलं, किंवा सिलेबस मध्ये जे आहेत त्याच्यापेक्षा तुम्हाला काहीतरी वेगळे दिसले क्वेश्चन कुठल्या एनटीएससीच्या पेपर मधले, तर डेफिनेटली ते पाठवा, आपण हे करूया. आणि मॅथची आपण जोडा. मॅथ मध्ये जास्त शिकवण्यापेक्षा आपण काय करूया, तर ते टेस्ट पेपर घेऊया आणि टेस्ट